आत्या, आता मंजिरी वहिनी आणि सत्यजित दादांमधले सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेत. त्यामुळे घर कसं आनंदी झालंय ना. खरं आहे. नाहीतर मध्यंतरीच्या काळी या घराला कोणाची तरी दृष्टच लागल्यासारखं झालं होतं बघ. आणि असं बी काही इग्न संतोषी माणसं आहेतच की आपल्या आजूबाजूला. टोमणे कळतात मला आत्या. पोचला ना मग तुझ्यापर्यंत पोचावा म्हणूनच मारला टोमना. हे बघा आत्या, तुम्ही सतत मला आत्या, मी काय म्हणते, म्हणजे माझ्या डोक्यात असंच विचार आला होता, सगळं आता पूर्वीसारखं झालंय तर आपण सत्यनारायण घालूया का, म्हणजे घरच्या घरी. बेस्ट कल्पना आहे. मी लगेच वहिनीला सांगते. अगं त्या निमित्तानं समधी माणसं घरात एकत्र जमतील. म्या ना सुहासराव अंकिताताईंना पण सांगते. हो, आणि विहंग भाऊजींना पण बोलूयात, नाही का आत्या? म्हणजे ताई, मी काय म्हणते, मंजुषा, तुला प्रसाद बनवता येतो? हो, मी करेन ना. माझी सुटका झाली प्रसाद करायच्या कटकटीत. आणि तू प्रसाद बनवणार म्हटल्यावर विहंग भाऊजी तर स्तुतीच करणार. प्रसादाची पण आणि प्रसाद बनवणारीची पण, नाही का? मी आलीच. मध्येच काय झालं हिला आता? दुसके, जरा हे तोंड बंद ठेवलं असतं तर बिघडलं असतं का? आत्या, हे वरडू नकच. वरडता मला बी येतं, ते बी तुझ्यापेक्षा मोठ्या आवाजात. कोण कोणत्या भावनेने बोलतो हे लक्षात घ्यायचं नाही, आपलंच तुंतून वाजवायचं. असं बी देवानं देताना 4 आण्याची बी अक्कल दिली नाही तुला. अगं पण माणसाचं तोंड त्याच्या हातात असतं ना व, ते तरी जपून वापरावं. मी काय चुकीचं बोलले आता? त्यांनी प्रसाद बनवते असं म्हणल्यानंतर दुजोराच दिला ना त्या गोष्टीला. कुठला टोमना आणि कुठला दुजोरा कळतो मला. आणि तुला कोणी विचारलं का दुजोरा? नेहमी आपली बडबड करत राहायचं. नाही, माझ्यासारख्या सरळ मार्गी बाईची ना किंमतच नाहीये या घरात कुणाला. सगळे मला पाण्यात बघतात. फार केरसुणी पोतेरा करून टाकलंय माझं. मी काही बोलायला गेले ना की कोणाला पटतच नाही. तू अन सरळ मार्गी, अगं तू तर जिलेबी सारखी सरळ हायस. जिलबी? आत्या काय आयडिया दिली तो? जिलबी पण बनवायला सांगूयात आपण मंजुषाला. काय काम करता तुम्ही, बनवता जिलबी, म्हणजे किमान त्या जिलबीच्या वासानी तरी एखाद्या राजपुत्राचा घोडा वळेल मुदोळकरांच्या घराकडे, नाही का? शुभ्रा, काय झालं? बाबांची वाट बघते पिल्लू. आता येऊ दे बाबांना, आपण दोघी मिळून ओरडू त्यांना. तुम्हाला ओरडायचं असेल तर विहंग काकाला ओरडा, त्याच्यामुळे उशीर झाला बाबा. आलात तुम्ही, घ्या आता हिला जरा वेळ. नको 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 नको, नाही घेत ना तिला. का? काय झालं? ऍक्च्युली मंजिरी, मी आज थोडं ड्रिंक घेऊन आलो. म्हणजे माझी अजिबात इच्छा नव्हती, पण विहंग मागे लागला, पार्टी दे पार्टी दे पार्टी दे. आणि मी गेलो तेव्हा मी माझ्यासाठी कोल्ड्रिंकच ऑर्डर केलं होतं. पण मग विहंग जबरदस्तीच करू लागला की निदान एक पेक तरी प्यावाच लागेल. आय एम व्हेरी सॉरी मंजिरी, असं नाही होणार. अहो ठीक आहे, हे काय लहान मुलासारखं एक्सप्लेनेशन देत आहे मला. उलट तुम्ही स्वतःहून सांगितलं ना, यातच आलंय सगळं. ऐक ना, मी पिल्लूला जवळ घेऊ शकत नसलो तरी पिल्लूच्या आईला जवळ घेऊ शकतो. नाही, आधी ऐका ना माझं. काय? प्लीज तुम्ही प्रियाशी बोला ना थोडं. मला खूप डिस्टर्ब वाटली ती.
काय झालंय? मी तिच्या रूम मध्ये गेले होते. खोलीत अंधार करून बसली होती ती. बरं, मी किती वेळा विचारलं तिला काय झालंय काय झालंय, तर काहीच बोलली नाही. आणि मग अचानक मिठी मारून रडायलाच लागली. लग्न आलंय तोंडावर. तुम्ही थोडं बोला ना तिच्याशी. हं? ठीक आहे, आले. ठीक आहे. हॅलो. हॅलो सुहासराव, शालिनी मावशी बोलते. हा मावशी बोला ना. नाही, फोन अशासाठी केला होता, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं मला, पण घरामध्ये लग्नाची तयारी चालू आहे ना. सगळं ठरलेलं आहे. जे केटरिंग सगळं गौरांग बघणार आहे. मेनू पण त्यांनी ठरवलाय. म्हणजे तुम्ही याल ना कोल्हापुरात तेव्हा तो तुम्हाला दाखवेल, टेस्ट देईल मेनूची. दागिने ती खरेदी झाली आहे. महत्वाचं राहिलंय म्हणजे पोशाख. म्हणलं तुम्हाला विचारून घेऊया तुमची पसंती काय आहे. तुम्ही कधी येत आहे कोल्हापुरात? मग पुण्यातही चांगली दुकानं आहेतच की. आपण तिथे खरेदी करायची का? आम्ही येतो पुण्यामध्ये. मी काय सांगणार, कारण आमचं तसं काही ठरलं नाहीये. प्रिया बोलली का तुम्हाला त्याबद्दल काही? नाही ना, प्रिया काय बोलणार. मला आपलं वाटलं की माझ्या प्रियाचं लग्न आहे, थाटात करायचंय, तर तुम्हाला पोशाखासाठी विचारून घ्यावं. नाहीतर आम्ही आमच्या पसंतीने खरेदी करायचो आणि तुमचं काहीतरी वेगळंच ठरलेलं असायचं म्हणून म्हटलं. नाही, आमचं तसं काहीच ठरलं नाहीये. प्रिया काही बोलली नाही ना तुम्हाला? नाही, ती काय बोलणार. नाही, मग आपण ते नंतर बघूया मावशी. मी कळवतो तुम्हाला. हो चालेल. एक विचारू का तुम्हाला? तुम्हाला बरं नाहीये का? म्हणजे तुमचा आवाज असा काय येतोय? हो, जरा डोकं दुखत होतं. नाही, मी घेतलेत गोळ्या, आता वाटेल. हो, काळजी घ्या स्वतःची. हो, आराम करा. फोन ठेवते आणि तुमचं ठरलं की सांगा मला. हा, सांगतो. हो, काळजी. आता तुला खूप बोलायचं असेल ना माझ्याशी, चर्चा करायची असेल. परत तुला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. हे लग्न न करण्याचं काय नवीन नाटक आहे? माझं जाऊ दे, तुला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझी मंजिरी शेवटी निर्दोष सिद्ध झालीच. तिचं सत्य समोर आलं. पण सत्यजित, ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मिस होते असं नाही वाटत तुला? कुठली? सत्यजित, आपल्या दोघांबद्दलचं सत्य. हे तिला कधी कळणार? हे सत्य तर तिला कळायलाच हवं, नाही का? सत्यजित, आधी तू तिला खोटारडी समजलास, दोषी ठरवलंस, म्हणून तिच्यापासून हे सगळं लपवलंस. हा तुझा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण आता तर तिला हे सांगायलाच हवं ना. म्हणजे पती म्हणून तुझं ते कर्तव्य आहे आणि पत्नी म्हणून तिचा तो हक्क आहे, नाही का? तू माझ्या संसाराची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या भविष्याची चिंता कर, कळलं?
तेच तुझ्या भल्याचं आहे. स्वतःचा हा आडमुठेपणा सोड आणि उद्या सुहासशी बोलून घे. तुला कळतंय ना मी काय सांगतोय ते? पण मी काय बोलले तेवढं लक्षात ठेव. तुम्ही कधी आलात? बोललात प्रियाशी? काय म्हणाली मग प्रिया? ठीक आहे, काय नाही. पण तरी थोडीशी डिस्टर्ब आहेच, हो ना? हो, पण आता ती ठीक आहे. अहो, चिडायला काय झालं तुम्हाला? सॉरी. असू दे. बरं मला सांगा, काय म्हणाली काय प्रिया? मंजिरी, तुला जर असं कळलं उद्या की माझ्या हातून खूप मोठी चूक झालीये, खूप मोठी चूक, माफ करू शकशील मला? नाही. मला माहितीये ती वेळच येणार नाही. मला माहितीये तुम्ही कधीच चुकू शकत नाही. मी देव नाहीये मंजिरी. पण माझ्यासाठी आहात ना. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो शेवटपर्यंत तसाच राहील. मगाशी बोलता बोलता नकळतपणे का होईना पण योग्य तो मुद्दा सापडला. उगीच काळजी करतेस तू प्रिया. आशिष गेला म्हणून काय झालं? हा हुकमाचा एक्का तर अजूनही माझ्याच हातात आहे ना. आणि या जोरावर मी कधीही कधीही सत्यजितला मात देऊ शकते. आता हा भ्याडपणा स्वीकारणं किंवा हिम्मत दाखवून मंजिरीला सगळं काही सांगणं हे सत्यजितच्या हातात आहे. पण मला माझ्या मनासारखं कसं घडवता येईल हे पाहण्याची मी नक्कीच काळजी घेईन. आता हाच विचार त्याची पाठ आयुष्यभर सोडणार नाही आणि त्याचा हाच प्रश्न माझं आणि त्याचं आयुष्य बदलणार. सत्यजित आपल्या दोघांबद्दलचं सत्य हे तिला कधी कळणार? हे सत्य तर तिला कळायलाच हवं नाही का? सत्यजित, आधी तू तिला खोटारडी समजलास, दोषी ठरवलंस, म्हणून तिच्यापासून हे सगळं लपवलंस. हा तुझा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण आता तर तिला हे सांगायलाच हवं ना. म्हणजे पती म्हणून तुझं ते कर्तव्य आहे आणि पत्नी म्हणून तिचा तो हक्क आहे. प्रियाचं म्हणणं नाकारू शकत नाही मी.
आजपर्यंत मला मंजिरी दोषी वाटत होती, म्हणूनच मी प्रियाच्या आणि माझ्या नात्याबद्दलचं सत्य तिच्यापासून लपवलं. पण आता जेव्हा मंजिरी पूर्णपणे निर्दोष आहे हे कळलंय, तेव्हा हे सत्य लपवणं म्हणजे भ्याडपण आहे. आता सगळं चांगलं घडतंय, पण माझ्या हातून ज्या चुका झाल्यात त्या चुका माझी पाठ सोडत नाहीत. का वागलो तेव्हा मी तसा? मंजिरी, मंजिरी ऐक ना, मला जरा बोलायचं तुझ्याशी. ऐक ना, महत्वाचं बोलायचंय. बोला, मी ऐकते. मी म्हणजे मी तुला म्हणजे माझं तुमचं प्रेम आहे माझ्यावर हे माहिती आहे मला. ऐक मंजिरी प्लीज, हे बघ तसं नाही, म्हणजे काय आहे, झोपू दे ना मला. आता ना 2 तासाने शुभ्रा उठणार आहे. मला माहिती आहे रोजची सवय आहे तिची. हे 2 तास मिळतात ना, प्लीज मला झोपू दे. उद्या मी नक्की ऐकेन तुमचं, प्रॉमिस. मावशी ये ना, बस. तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून आले. खूप बरं वाटलं. नाहीतर तू काम असलं तरच फक्त येतेस, निवांत वेळ काढून कधी येतच नाहीस माझ्या रूम मध्ये. आता आलीये ना वेळ काढून. मग बोल. काल रात्री मी सुहासरावांना फोन केला होता. मग काय म्हणाला तो? नाही, काही नाही, म्हणजे मला जरा ते बोलणं वेगळंच वाटलं. वेगळं? वेगळं म्हणजे? तुला काही बोलला का? नाही, काही बोलला नाही, म्हणूनच ते बोलणं मला जरा वेगळं वाटलं. तुम्ही पुण्याला गेला होता तेव्हा काही? आत्ताची आमची पुण्याची ट्रिप ना? अगं खूप मज्जा केली आम्ही. 2 दिवस नुसती धमाल. पण माझं सोड, तो काल तुला काय म्हणाला ते सांग ना. काही विशेष नाही बोलले माझ्याशी. म्हणजे मी त्यांना लग्नाच्या पोशाखाबद्दल विचारलं तर मला म्हणाले आपण नंतर बोलूया. मग मी तब्येतीची चौकशी केली. मग काय म्हणाला? म्हणाले की काल सकाळपासून त्यांचं डोकं दुखत होतं. डोकं दुखत होतं? अगं पण मला काही बोलला नाही तो.
आमचं सकाळपासून बोलणंही नाही झालंय. म्हणजे कदाचित तो बिझी होता म्हणून मी त्याला दिवसभर फोन नाही केला, त्याचाही नाही आला. हा पण ना सुहास, डोकं दुखत होतं तर मग डॉक्टरकडे जायचं ना. थांब, आत्ताच फोन करते त्याला. स्वतःच्या तब्येतीबद्दल असा हलगर्जीपणा करून कसं चालेल? आता लग्न ठरलंय आणि हा. काय झालं तुला? अशी का बघतेस? तुझ्या आईची, राधिकाची आठवण आली. ती पण अशीच होती. तिचे हे असे सगळेच गुण स्वतःमध्ये घेतले. अशी दुसऱ्यांची काळजी करणं, पोटतिडकीने बोलणं. कुणावर प्रेम केलं ना की हे सगळं आपोआप जमतं. बर, तू त्यांच्याशी मोकळेपणाने बोल, मी निघते. त्यांना म्हणावं काळजी घ्या. हो.